शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सध्या सुरू झाली आणि यावरच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं सूचक विधान शरद पवारांनी केलं। शरद पवारांच्या या वक्तव्यावरून आता सत्ताधाऱ्यांनी पवार यांच्यावर तुफान टीका केली आहे। पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार। विलीनीकरणासाठी लोकसभा निवडणुकीनंतरचा मुहूर्त। शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार। शरद पवारांना काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचे वेध लागलेत की काय अशी शंका येऊ लागली, कारण शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचे स्पष्ट संकेत दिले। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत आहोत। यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे। पवारांच्या मुलाखतीतल्या वक्तव्याचं काँग्रेसनं स्वागत केलंय। शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे। गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। शरद पवारांना पक्ष सांभाळता येत नसल्यानं पवारांनी विलीनीकरणाचा विचार केला असावा असा टोला फडणवीसांनी लगावला। बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही। त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतात। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मनानं काँग्रेसमय झाले, त्यामुळे विलीनीकरण ही फक्त औपचारिकता राहिल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे। पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसताय आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतायत। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनं सर्वजण अर्थ काढत असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला। सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे भल्या भल्यांना लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं। हे एव्हाना हा महाराष्ट्रातल्या आणि सुजाण जनतेला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोणी काढणार असेल तर त्याला काही अर्थ नाही। शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत किंवा जे बोलतात त्यामागं खूप दूरचा विचार असतो। पवारांचं मुलाखतीतलं वक्तव्य नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून आहे याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। शरद पवारांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडालेली आहे। दरम्यान शरद पवारांची राजकीय कारकीर्द यावर एक नजर टाकूया। शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी। आई शारदाबाई शेतकरी कामगार पक्षात होत्या। 1978 ला काँग्रेसचे 12 आमदार फोडून पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं। 1978 ला पवार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी भारतीय काँग्रेस समाजवादी स्थापन केली होती। 1987 साली राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला।
1997 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झेलावा लागला. 1999 ला पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 2019 ला अजित पवारांनी केलेलं बंड 2 दिवसात शरद पवारांनी मोडलं. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार निर्माण करण्यात पवारांचा मोलाचा सहभाग होता. 2023 ला अजित पवारांनी बंड यशस्वी करून दाखवून पवारांना धक्काच दिला. सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा एक वाद ओढावून घेतलाय. ईशान्येकडील नागरिक चिनी वाटतात या पित्रोदांच्या वक्तव्यानं वाद आणखीनच वाढलेला आहे. पित्रोदा यांच्यावर वर्णभेदी वक्तव्य केल्याचा मोदींनी थेट आरोपच केलाय. पित्रोदा यांनी या वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पाहूयात. Where people on East look like Chinese, where people on East look like Chinese, where people on East look like Chinese. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा काही म्हणाले आणि वाद झाला नाही असं होत नाही. काही दिवसांपूर्वी वारसा संपत्तीवरील करावरून केलेल्या वक्तव्याचा वाद मिटत नाही. तोच आता सॅम पित्रोदा यांनी आणखीन एक वाद ओढावून घेतलाय. त्यांनी ईशान्येकडील राज्यातील नागरिक चीनी दिसत असल्याचं वक्तव्य केलं. पश्चिम भारतातील लोक अरबांसारखे तर दक्षिणेकडील राज्यांमधील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलंय. Where people on East look like Chinese, people on West look like Arab, people on North look like, maybe white, and people in South look like Africa. Doesn't matter. We are all brothers and sisters. We all respect different language. We all respect different religion, different look, different custom, different food. सॅम पित्रोदांच्या या वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. सॅम पित्रोदा यांची मानसिकता काँग्रेसची मानसिकता असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. तर सॅम पित्रोदा वर्णद्वेषी असल्याची टीका मोदींनी केली आहे. चमड़ी का रंग देख करके उन्होंने मान लिया कि द्रौपदी मुर्मू भी अफ्रीकन है और इसलिए उनकी चमड़ी का रंग काला है तो उनको हराना चाहिए. ये सोच आज पहली बार मुझे तो पता चला कि ये दिमाग कहां काम कर रहा है इनका. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सलग दुसऱ्यांदा वाद निर्माण झाल्यानं सॅम पित्रोदा यांनी ओव्हरसिरीज काँग्रेसचा राजीनामा दिलाय. पित्रोदांनी राजीनामा देण्यापेक्षा वाद निर्माण होतील अशी वक्तव्य टाळण्याची गरज होती. पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पित्रोदा आता भविष्यात अशी वादग्रस्त वक्तव्य टाळतील अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. मिलिंद सागरे, लोकशाही मराठी, मुंबई. बारामतीमधील कमी मतदानाचं खापर अजित पवारांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत दादांनी शरद पवारांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या भोवतीच निवडणुकीचा प्रचार फिरल्याचं अजित पवारांना आता वाटू लागलंय. चंद्रकांत पाटलांचा माथ्यावर कमी मतदानाचा खापर फोडल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे. पाहूयात. आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजन आहे. चंद्रकांत पाटलांच्या नेमक्या याच वक्तव्यामुळे बारामतीच्या निवडणुकीचं गणित बिघडल्याचा आरोप होऊ लागला. अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर बारामतीत पवारांचा पराभव करणं सोपं झालंय असं भाजपच्या धुरीणांना वाटू लागलंय. भाजपच्या पोटातलं नेत्यांच्या ओठावर आलं. जे बोलू नये तेच चंद्रकांत पाटील बोलून गेले. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा शरद पवारांच्या पक्षानं प्रचाराचा मुद्दा केला. बारामतीच्या निवडणुकीचा प्रचार चंद्रकांत दादांच्या वक्तव्याभोवती फिरल्याचं सांगण्यात येतंय. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळेच बारामतीमध्ये कमी मतदान झाल्याचा संशय अजितदादांना आहे. त्यामुळेच अजितदादांनी भाषणाला बोलवण्याची भीती वाटते असं बोलून दाखवलंय. महाराष्ट्रात नेमकं ज्या प्रकारे इतर राज्यात पश्चिम बंगालमध्ये ओरिसामध्ये मतदान होतं तसं काही मतदान आपल्याकडे झालेलं दिसत नाही. तर त्याच्यात फरक कोल्हापूरला झालंय.
पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील कसं बस 60% ते पोहोचले अशा पद्धतीचं मतदान झालेलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या रागामुळेच कमी मतदान झाल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. महाराष्ट्रामध्ये मतदान कमी होण्याचं कारण सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असलेला राग आणि सत्ताधारी पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचा तो भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी बाहेर पडले नाहीत आणि घरी बसूनच या सरकारचा बदला घेण्याचा निर्णय त्या मतदारांनी घेतला असावा असं मला वाटतं. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आणि बाद हे समीकरण झालंय. बारामतीचा निकाल महायुतीच्या विरोधात लागल्यास तिथल्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी आतापासून चंद्रकांत दादांना शोधल्याची चर्चा सुरू झाली आहे. साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.